विष असतं त्याला रक्तविष म्हणतात. रक्तविष म्हणजे काय? तुमच्या रक्तावरती परिणाम करणारं विष. हिमोटॉक्सिक. रक्ताला सायंटिफिक भाषेमध्ये हिमो म्हणतात. हिमो म्हणजे ब्लड. ब्लड मधल्या तुमच्या ज्या ब्लड व्हेसल्सवरती परिणाम करणारं विष म्हणून त्याला म्हणतात रक्तविष. आता बघा या सापाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? एकदम परफेक्टली ओव्हल शेपचे ठिपके आहेत. दिसतात का? किती गोल आकार आहे त्यांचा. परफेक्टली गोल आहे ना, बांगडीने काढल्यासारखा किंवा साधारण असा अंडाकृती असा. अंड्याचा आकार माहिती आहे ना? अंडाकृती असा आकार आहे आणि सगळीकडे रेग्युलर आकाराचे ठिपके आहेत. कुठेही असं डिझाईन नाही. या सापावरती एकदम परफेक्ट असे ठिपके असतात. त्याच्यामुळे हा साप ओळखायला. आणि याचं डोकं बघा वेगळं ओळखता येते की नाही? कारण की त्याचं डोकं त्रिकोणी आहे. त्रिकोणी डोकं म्हणजे व्हायपर. व्हायपर म्हणजे विषारी साप, लक्षात ठेवा. आणि या सापाचं विष पण खूप उपयुक्त आहे कारण की अचानक तुम्हाला माहिती असेल खूप लोक हार्ट अटॅकने मरतात की नाही? हार्ट अटॅक मध्ये काय होतं? तुमचे ब्लड वेसल्स ब्लॉक होतात आणि याचं विष काय करतं? तुमचं ब्लड आहे ते फ्लो होण्यासाठी जास्तीत जास्त फ्लो व्हावं म्हणून प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो त्यावेळेस याचं विष जर टोचलं, याच्या विषातला एक विशिष्ट घटक, तो माणूस वाचतो. लाईफ सेव्हिंग ड्रग म्हणजे तुमचं जीवन वाचवणारी जी औषधं आहेत त्याच्यामध्ये याचं विष खूप महत्वाचं आहे. तर बघा याचा रंग जो असतो तो तपकिरी किंवा डार्क असा काळपट चॉकलेटी रंगाचा असतो आणि त्याचे अंगावरचे विषय असतात ते खूप डार्क असतात आणि मोठे मोठे असतात. आणि हा उंदीर आणि लहान सस्तन प्राणी. सस्तन प्राणी कुठले? ससा म्हणा किंवा हे जे सगळे प्राणी असतात हे याचं सगळ्यात आवडतं खाद्य आहे. आणि हा खूप सुस्त साप असतो. म्हणजे तो तुमच्या शाळेत वगैरे आला तर नुसता एका जागी बसून राहील. असं बिलकुल नाही वाटत की तो अटॅक करेल. पण अचानक तो साप चिडला तर एवढ्या जोरात अटॅक करतो की इथे साप असेल तर एका सेकंदाच्या आतमध्ये, मला कळायच्या आतमध्ये तो माझ्या पायाच्या चावाजून परत जाऊ शकतो. एवढ्या स्पीडमध्ये हा साप अटॅक करतो. आणि याची विषदंत सगळ्यात लांब असतात. म्हणजे असे आता हे सपोज त्याचे दात आहेत तर हे असे आतमध्ये फोल्ड झालेले असतात. तुम्ही इमॅजिन करू शकता ना? म्हणजे हा सापाचा जबडा आहे आणि हे विषदंत असे फोल्ड झाले. लक्ष द्या, लक्ष द्या. तर हा साप चावल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हिरड्या असतात, हिरड्यातून रक्त येतं. ज्या भागामध्ये चावला आहे तो भाग जळजळायला लागतो, तिथून रक्त व्हायला लागतं. आणि ह्या सापाचं बाईट किंवा या सापाचा दंश सगळ्यात पेनफुल असतो. म्हणजे हा साप तुम्हाला चावला तर प्रचंड दुखतो. पुढचा